एकदा आपण आपल्या 40शीत एंटर केल्यानंतर आपल्या आयुष्यात बरेच पर्स्पेक्टिव्ह बदलतात. आपली मुलं मोठी होत असतात, तर दुसऱ्या बाजूला आपले पालक वयस्कर होत असतात आणि अचानक या 40शीच्या डिकेडमध्ये आपण आपल्या हेल्थकडे वेगळ्या दृष्टीने बघायला सुरुवात करतो. मग तिथे सुरू होतं, की माझी शुगर किती आहे, बीपी किती असतो, कमरेची वेस्ट साईज काय आहे, वजन किती आहे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करूयात का? आणि त्यामधला कोलेस्ट्रॉलचा आकडा किती, HbA1cचा आकडा किती, अशा अनेक गोष्टींकडे आपण लक्ष देत असतो आणि लक्ष द्यायला सुरुवात करतो. वेल, ॲज अ डॉक्टर, येस, या सर्व गोष्टी खूप चांगल्या आहेत, की त्याबद्दल आपल्यामध्ये अवेअरनेस वाढत असतो आणि आपण आपल्या आरोग्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं आणि जास्त सिरियसली बघायला सुरुवात करतो. पण व्हॉट इफ आय टेल यू की देर इज वन थिंग जी या सगळ्यांपेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे. व्हॉट इज दॅट थिंग? सो इमॅजिन टू पीपल, दोघंही साधारण 45 वर्षाचे, दोघांचं वजन ऑलमोस्ट सिमिलर, पण एक व्यक्ती सहजपणे 3-3 मजले जिना अजिबात घामही न गळता, धाप न लागता चढू शकतो आणि दुसऱ्याला पहिल्या मजल्यातच धाप लागते आणि थांबावं लागतं. एक असतो जो कुठल्याही आजारपणातनं इझिली बरा होतो आणि खूप एनर्जेटिक असतो आणि दुसरा आहे ज्याला आजारातनं बरं व्हायला उशीर लागतो. आजारातनं बरं झाल्यानंतरही खूप लो वाटतं, थकवा असतो. मग या दोघांमधला नक्की फरक काय असतो? स्टॅमिना? एक्सरसाइज? लाईफस्टाईल? व्हॉट इज दॅट फॅक्टर? इफ आय टू टेल यू, अशी कुठलीही ब्लड टेस्ट आपल्या हेल्थ चेकअप्समध्ये नसते जी आपल्याला या फॅक्टरबद्दल कल्पना देऊ शकेल. आणि तरी देखील हा एक फॅक्टर आपल्या ब्लड टेस्टपैकी बहुतांशी फॅक्टर्सवर खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतो. या एका फॅक्टरवर आपला मेटाबॉलिझम रेट, आपलं हेल्दी एजिंग आणि आपली उतारवयातलं हेल्थ किती इंडिपेंडंट, स्वावलंबी असणार आहे, हे अवलंबून असतं. सो बिफोर आय टेल यू व्हॉट इज दॅट वन थिंग विच इज आय एम टॉकिंग अबाउट, 5 साध्या गोष्टी करून बघा. एक, आता तुम्ही ज्याही खुर्चीत बसले असाल, हाताचा वापर न करता त्या खुर्चीतनं 5 वेळा उठून बघा, परत बसा. दुसरं, 2 पूर्णपणे भरलेल्या ग्रॉसरी बॅग्स तुम्हाला उचलता येत आहेत का आणि किती सहजपणे तुम्ही ते उचलू शकताय ते बघा. तिसरी गोष्ट, 2 ते 3 मजले जिने चढून बघा आणि त्यात किती धाप लागते, कितपत घाम निघतोय आणि किती सहजपणे तुम्ही चढू शकताय ते बघा. चौथी गोष्ट, जमिनीवर मांडी वळून बसा आणि हाताचा वापर न करता आणि कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट न घेता स्ट्रेट उभे राहा. आणि 5वी गोष्ट, 10 मिनटं ब्रिस्क वॉक करून बघा. सो आता या 5ही गोष्टी अशा वरवर दिसायला तर अगदी डे टू डे लाईफमधल्या सिम्पल गोष्टी वाटतील आणि आपल्याला वाटत असेल मी तर हे सहजपणे करू शकतोय. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, 20मध्ये 30मध्ये 10 वर्षापूर्वी ज्या प्रकारे मी या 5 गोष्टी करू शकत होतो तशाच आजही करता येत आहेत का? किंवा या गोष्टी तितक्याच नीटपणे मला 50शीतही करता येतील का? मग फरक कुठे झाला आहे? तर मित्रांनो, मी ज्याबद्दल बोलतोय दॅट इज आवर मसल्स, मसल मास अँड मसल स्ट्रेंथ. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर आम्हाला काही 40शीत जाऊन बॉडी बिल्डिंग वगैरे करायची नाही आहे. मलाही नाही करायची. सो आय एम नॉट टॉकिंग ऑफ बॉडी बिल्डिंग और बिल्डिंग अ स्कल्प्टेड 6-pack ॲब्स और बल्जिंग बायसेप्स और प्रॉमिनंट चेस्ट. आय एम टॉकिंग ऑफ हेल्दी एजिंग. सो आपल्या सर्वांना वाटत असतं की आपण 70पर्यंत जगावं, 80 वर्षापर्यंत जगावं. पण त्यासोबत त्याहूनही जास्त आपल्याला वाटत असतं की 70s-80sमध्ये जगताना वी शुड बी इंडिपेंडंट. आपल्याला फॉल्स होऊ नयेत, आपल्याला वीक वाटू नये, आपण दुसऱ्यांवर डिपेंडंट असू नये आणि अंथरुणाला खिळून अजिबातच राहू नये. आणि या सगळ्या फॅक्टर्समध्ये एक खूप मोठा इम्पॅक्ट असणारी गोष्ट म्हणजे मसल स्ट्रेंथ आणि मसल मास. सो मसल्स जे आपण कॉमनली 20sमध्ये 30sमध्ये जिम आणि मसल बिल्ड करायचे, चांगलं दिसायचं या हिशोबाने ज्यांच्याकडे बघत असतो, ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये एक खूप महत्त्वाचा मेटाबॉलिक रोल हे मसल्स करत असतात. कारण ॲट द लेवल ऑफ मसल टिश्यू अ लॉट ऑफ मेटाबॉलिक थिंग्स हॅपन. One is glucose is utilized in our muscles when we exercise. Insulin sensitivity increases in people who are active. Fat reduces. Additionally, good muscle tone helps in good bone health, joint health,
स्पाईनला व्यवस्थित अलाइन करण्यामध्ये चांगला कोर मसलचा टोन हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्याचसोबत जसं आपलं वय वाढत जातं तेव्हा तोल जाऊन पडण्याची शक्यता किंवा कुठल्याही आजारपणातनं रिकवर होण्याची क्षमता या गोष्टी देखील बऱ्याच प्रमाणात आपल्या मसल या मेटाबॉलिक ऑर्गनवर इन अ सेन्स अवलंबून असतात. इनफॅक्ट काफ मसलला आपलं सेकंड हार्ट म्हटलं जातं, कारण जितकं आपल्या हृदयाचं, रक्तवाहिन्यांचं, ब्रेनचं हेल्थ आपण एजिंग होत असताना महत्त्वाचं असतं, तितकंच महत्त्वाचं असतं आपली मसल मास किती आहे, मसल स्ट्रेंथ किती आहे आणि आपला मसलचा टोन कसा आहे. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा का 35-40 वर्षापलीकडे आपलं वय गेलं की दर दशकात एव्हरी डेकेड वी टेन टू लूज अराउंड 8 to 10% ऑफ अवर मसल मास. येस, मेडिकल टर्म्समध्ये या गोष्टीला आता एक फक्त एजिंग प्रोसेस न ठेवता सार्कोपेनिया असं एक आजार, एक म्हणजे लाईफस्टाईल किंवा मेटाबॉलिझम रिलेटेड आजार असं नाव दिलेलं आहे. सो 40 नंतर सुरू होणारी ही प्रक्रिया जसं आपण 60ला पोचतो तेव्हा साधारण 10 व्यक्तीतल्या 3 ते 4 व्यक्तींमध्ये प्रकर्षाने दिसून येते. आणि तेच वय 60कडनं 80कडे गेल्यास ऑलमोस्ट दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीमध्ये सिव्हिअर सार्कोपिनिया किंवा मसल मास लॉस हे दिसून येत असतं. आणि मग यामुळे काय होतं तर आपण जर एकंदरीत आपल्या 40-50तल्या आपल्या स्वतःकडे किंवा इतर जवळच्या व्यक्तींकडे बघितलं तर काही गोष्टी आपल्याला कॉमनली बोलण्यात जाणवतील की अरे यार, आजकाल खूप लवकर थकायला होतं. पूर्वी तर मी तासनतास काम करायचो, 5-6 तासच झोपायचो तरी फार फ्रेश वाटायचं. आजकाल नाही होत. आजकाल एखाद्या विकेंडला काही खेळायला गेलो तर परत आल्यावर खूप हातपाय दुखतात, त्यातनं रिकवर व्हायला जास्त वेळ लागतो. कितीही झोपलो तरी फ्रेश वाटत नाही, एनर्जेटिक वाटत नाही. आणि याचबरोबर एक इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट म्हणून सांगायचं झालं तर मी बऱ्याचदा बघत असतो की 2 पेशंट जे सिमिलर वयोगटाचे ऑलमोस्ट सेम वेटचे असतात आणि सेम इन्फेक्शनने ॲडमिट झाल्यानंतर, विशेषतः जर का ते इतके सिरियस असतील की ICUत वगैरे जावं लागलं, तर त्यातला एक रुग्ण सेम ट्रीटमेंट आणि सेम लोकांनी सगळी केअर देऊनही खूप लवकर रिकवर होतो. ऑन द कॉन्ट्री दुसरा आहे ज्याला रिकव्हरीसाठी वेळ लागतो, की काही जणांना रिकवर झाल्यानंतर अनेक दिवस थकवा जाणवणं, एनर्जी लेवल्स कमी वाटणं आणि ओव्हरऑल हेल्थ नीट नाही आहे असं फिलिंग येणं. तर या सर्व गोष्टी कुठे ना कुठे आपल्या अंडरलाईंग रिझर्व्सवर अवलंबून असतात. आणि या रिझर्व्समधला एक सगळ्यात महत्त्वाचा रिझर्व म्हणजे आपलं मसल स्ट्रेंथ, मास आणि मसल टोन. अशा अनेक गोष्टी आपल्या मसल्सवर अवलंबून असतात. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा मसलच्या कोऑर्डिनेशनकडे लक्ष दिल्यामुळे ते ब्रेनलाही पॉझिटिव्ह सिग्नल पाठवत असतं. आणि ओव्हरऑल एक्सरसाइज आणि मसल ट्रेनिंग या गोष्टींमुळे जे फील गुड फॅक्टर्स असतात एंडोर्फिनसारखे, त्याच्याने आपला मूडही चांगला राहतो. त्यामुळे 40s-50sमध्ये, मिडल एजमध्ये जे टिपिकली मूड रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा थोडं आयुष्यातल्या ओव्हरऑल स्ट्रेसमुळे वाटणारं डिप्रेशन, या गोष्टी देखील एक्सरसाइज आणि मसल्स व्यवस्थित मेंटेन केल्याने टाळल्या जाऊ शकतात. पण मग हे जे वयानुसार मसल मास कमी होतोय याला काही सोल्युशन आहे का? वेल, द आन्सर इज येस. 5 अगदी सिम्पल डे टू डे गोष्टींमध्ये या गोष्टीचं सोल्युशन आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. येस, वॉकिंग नो डाऊट आपल्याकरता आरोग्याच्या हिशोबाने चांगलं असतं, पण फक्त वॉकिंग करणं हे पुरेसं नाही. इनफॅक्ट 40-50च्या एजनंतर जे एकंदरीतच आपल्या आजूबाजूला चालण्याकडेच जास्त भर आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष होतं, हे अतिशय हार्मफुल राहू शकतं. कारण सर्व मसल गटांना, विशेषतः आपल्या कोर मसल्स, पायाचे मसल्स, शोल्डरचे मसल्स यांना व्यवस्थित स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे ओव्हरऑल आपलं मेटाबॉलिझम नीट ठेवण्याकडे खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतं. सो थोडक्यात बोलायचं झालं तर आठवड्यातनं किमान 2 वेळा इंटेन्स एक्सरसाइज सेशन्स जे आपल्या वयानुसार आणि मेडिकल कंडिशननुसार पुरेसे असतील किंवा योग्य असतील, किंवा 150 मिनिट दर आठवड्याला मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. इन ॲडिशन टू जेही आपलं वॉकिंग वगैरे डे टू डे लाईफमध्ये होत असतं त्यासोबत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर मसल्स. दे हेल्प मसल्स इन रिकवरिंग आफ्टर एक्सरसाइज और आफ्टर injuries or illnesses, and these proteins also help muscles gain their strength. सो साधारणतः आपलं जितकं वजन असेल त्या वजनाच्या 1.5 to 1.7 grams per kg बॉडी वेट
इतकं प्रोटीन इंटेक एका नॉर्मल हेल्दी व्यक्तीने इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज 40s 50s 60s हे घ्यायला हवं. यामध्ये ऑफकोर्स ज्यांना किडनीचे लिव्हरचे काय आजार असतील तर त्यांनी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन यामध्ये काय बदल करायला हवेत, ॲनिमल प्रोटीन वर्सेस प्लांट प्रोटीनपैकी प्रमाण कसं बदलायला हवे याबद्दल आपण सल्ला घेऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कीप अ ॲक्टिव्ह लाईफ थ्रू आउट डे रादर दॅन अ सेडेंटरी लाईफस्टाईल. सो आजकाल आपलं आयुष्य कसं झालं आहे की खूप तास बसून काम करणं आणि ठराविक वेळाकरता ॲक्टिव्हिटी करणं, या उलट दर तासा 2 तासाला 5-10 मिनटं काही ना काही ॲक्टिव्हिटी करणं, दिवसभरात स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं, जिथे शक्य तितकं गाडीचा वापर न करता चालत जाणं, जिना वापरणं, या लहान लहान डे टू डे लाईफमधल्या गोष्टींनी हा मसल लॉस प्रिव्हेंट होऊ शकतो आणि काही प्रमाणात मसल लॉस झाला असेल तर तो रिव्हर्स करता येऊ शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. येस, 7 ते 7.5 तास शांत झोप ही अतिशय महत्त्वाची असते, कारण झोपेमध्ये आपलं शरीर स्वतःला रिकवर करत असतं, मसल्स स्वतःला रिकवर करत असतात. सो इन द लॉंगर रन प्रॉपर पीसफुल स्लीप हेल्प्स अ लॉंग वे इन मेंटेनिंग द स्ट्रेंथ ऑफ आवर मसल्स. आणि पाचवी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडेक्वेट हायड्रेशन. सो पाण्याच्या कमतरतेमुळे मसल सेल्सच्या टिश्यूजच्या लेवलला डॅमेज रिकवर व्हायला जास्त वेळ लागतो आणि मसलमधली स्ट्रेंथ कालांतराने कमी होत जाते. सो पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान 12 ते 16 ग्लास दिवसाला इतका पाण्याचा इंटेक योग्य प्रमाणात सॉल्ट्ससोबत ऑर मे बी लो शुगर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स किंवा नारळ पाणी वगैरे अशा गोष्टींच्या स्वरूपात डेली घेतलं जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि या 5 गोष्टी जर एकत्रितपणे आपण केल्यात तर इन द लॉंगर रन ही मसल लॉसची एजिंगसोबत होणारी प्रक्रिया आपण स्लो करू शकतो. आता जर तुम्ही ऑलरेडी 40-50च्या पुढे असाल आणि काही प्रमाणात तुम्हाला असं जाणवत असेल की आपली मसल स्ट्रेंथ कमी होती आहे, वजन तर चांगलं आहे पण ती ताकद वाटत नाही आहे, तर या 5 गोष्टी करून गेलेली मसल स्ट्रेंथ परत आणणं हे देखील पूर्णपणे शक्य आहे. हां, त्यामध्ये जर काय मेडिकल प्रॉब्लेम असतील तर योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण जस्ट एक रुटीन एजिंग आणि मेटाबॉलिक डिसीजेस पलीकडे जाऊन इंडियन पॉप्युलेशनमध्ये बाहेरून वरवर बारीक दिसणारे वेल बिल्ट दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील इंटरनली फॅटचं प्रमाण, फॅटी लिव्हरचं प्रमाण, पोटाजवळच्या चरबीचं प्रमाण हे कम्पेअर्ड टू वेस्टर्न पॉप्युलेशन जास्त दिसून येतं आणि प्रपोर्शनेट मसल मास ओव्हरऑल बॉडी वेटच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळेच कदाचित भारतामध्ये आजच्या डेटला सर्वात जास्त डायबिटीसचे रुग्ण, हार्ट डिसीजचे रुग्ण आणि स्ट्रोक्सचे रुग्ण दिसून येतात. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या 40 किंवा 50 असाल किंवा 40 एंटर करणार असाल तर हा व्हिडिओतल्या प्रत्येक मुद्द्यावर एकदा तरी विचार करा. आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये कोणी या वयोगटात असेल तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि इथून पुढे सार्कोपिनिया काय असतो, तो रिव्हर्स कसा करावा, कुठले प्रोटीन्स किती घ्यावेत, काय व्यायाम करावा, याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ आपण फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलवर नक्की घेऊन येणार आहोत. कारण ॲज अ इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट ऑल्सो माझ्या पेशंट्सला इन्फेक्शन्सपासून प्रोटेक्टेड ठेवण्यासाठी आणि तरीही इन्फेक्शन झाल्यास त्यातनं रिकवर होण्यासाठी त्यांची मसल स्ट्रेंथ आणि मसल मास अतिशय महत्त्वाचं आहे. सो आता एक चॅलेंज करून बघा. खुर्चीत जिथे बसलाय तिथे हाताचा वापर न करता 10 वेळा उठणं बसणं, जमिनीवरनं 10 वेळा उठणं आणि बसणं, कुठलाही सपोर्ट न घेता हे करता येतं आहे का बघा. आणि केलं असल्यास डन किंवा थम्स अप कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका. ऑलवेज रिमेंबर, स्टे इन्फॉर्म, स्टे हेल्दी.